आपण जे नकळत पाप करतो त्याचे परिणाम काय होतात पहा. कलियुगात लोकांनी आपल्या दुष्कृत्यांना लहान आणि मोठी पापे यामध्ये विभागणी केली आहे. असे लोक लहान मोठी पापे अगदी सहज करतात. नकळत आपल्या हातून झालेल्या पापांचे प्रायश्चित्त कसे करावे हे आज आपण पाहणार आहोत. हिंदू धर्मामध्ये पाप आणि पुण्य यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. पुण्यकर्म करून मनुष्याला कसे लाभ मिळतात, या उलट पाप करून मनुष्याला काय दंड मिळतो हे विस्तारित स्वरूपात सांगितले आहे. नकळत आपल्या हातून पाप घडल्यास त्याचे प्रायश्चित्त कसे करावे असा प्रश्न महाराज परीक्षित यांनी शुकदेव यांस विचारला होता. सर्वात प्रथम आपण पाहू की शुकदेव कोण होते. महाभारत काळातील एक मुनी वेद व्यास यांचे पुत्र होते. शुकदेव यांनी लहान असताना जंगलात जाऊन ज्ञान प्राप्त केले होते. वेद व्यास यांच्याकडून महाभारत ऐकून त्यांनी ते महाभारत देवांना ऐकविले होते. त्यांनीच राजा परीक्षितला श्रीमद भागवत पुराण ऐकविले होते. राजा परीक्षितने सांगितले की जेव्हा आपल्या पायाखाली मुंग्या येऊन त्या मारल्या जातात, लाकूड जळत असताना त्यावरील जीव पण आगीत जाळले जातात, श्वास घेत असताना वायामध्ये असलेले जीव आपण मारतो. अशा पापांचे प्रायश्चित्त कसे करायचे, यावर शुकदेव यांनी उत्तर दिले की अशा प्रकारच्या पापांमधून मुक्ती मिळवायची असल्यास प्रतिदिन 5 प्रकारचे यज्ञ करावेत. चला तर पाहूया हे यज्ञ कोणते आहेत. रोजच्या जीवनात असे पाप आपल्याकडून होत असेल आणि आपल्याला त्याचे प्रायश्चित्त करायचे असेल तर रोज एका गाईला 1 चपाती खायला घातली पाहिजे. प्रतिदिन झाडांच्या मुळाशी 10 ग्रॅम गव्हाचे पीठ मुंग्यांसाठी ठेवले पाहिजे. पक्ष्यांसाठी वेगळे भांडे ठेवून त्यात त्यांना रोज अन्न दिले पाहिजे. गव्हाच्या पिठाचा गोळा बनवून माशांना खायला दिला पाहिजे. स्वयंपाक झाल्यानंतर अग्निभोजन करावे म्हणजे चपातीला तूप आणि साखर लावून त्याचे छोटे तुकडे करून अग्नीला अर्पण केले पाहिजे. शुकदेव यांनी सांगितलेले हे उपाय जर कोणताही मनुष्य करेल तर तो प्रतिदिन त्याच्या हातून होणाऱ्या पापांचे प्रायश्चित्त घेईल. शिवाय धर्मात सांगितल्याप्रमाणे असे उपाय करून मनुष्य पुण्य देखील प्राप्त करेल. आता आपण पाहणार आहोत की छोटी छोटी पाप केल्यावर आपल्याला कोणती शिक्षा मिळेल. जे लोक मोठ्यांचा अपमान करतात, त्यांना कमी लेखतात, मोठ्यांना घराबाहेर काढतात, अशा लोकांना नरकाच्या आगीत पाठवलं जातं. जे लोक दुसऱ्याचे धन लुटतात तर यमदूत त्याला दोरीने बांधून घेऊन जातात आणि खूप मारतात. पती पत्नी एकमेकांसोबत तोपर्यंत राहतात जोपर्यंत एकमेकांचा पैशासाठी वापर करत नाही. गरुड पुराणानुसार अशा लोकांना लोखंडाच्या गर्म सळीने मारले जाते. गरुड पुराणाध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही मद्यपान करत असाल तर पुढच्या जन्मी कुत्रा बनण्यास तयार रहा, कारण मद्यपान करणाऱ्या लोकांचा पुढचा जन्म कुत्रा किंवा बेडकाच्या योनीत होत असतो. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की मद्यपान करणाऱ्या व्यक्तीला 70 वर्ष मोक्ष प्राप्त होत नाही. पुराणमध्ये सांगितले आहे की दुसऱ्या स्त्री सोबत संबंध प्रस्थापित करणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या योनीत जन्म घ्यावा लागतो आणि शेवटी तो व्यक्ती मनुष्य योनीत जन्म घेतो.